तर उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेश चतुर्थी निमित्तानं मूर्तिशाळांमध्ये लगबग सुरू आहे। कोकणातल्या मूर्तिशाळांमधून घरोघरी आता बाप्पा निघालेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। तळ कोकणात गणेशोत्सवाला विशेष असं महत्त्व आहे आणि आज जर पाहिलं आपण तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या मूर्तिशाळांमधून आज गणपती नेण्याचं काम या ठिकाणी गणेश भक्त करताना पाहायला मिळत आहे। उद्या गणेशाची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर पुढील 10 दिवस 10 ते 11 दिवस असतील किंवा 21 दिवस असतील गणरायाचं आगमन झाल्यानंतर एक उत्साह असतो। घराघरामध्ये हा उत्साह पाहायला मिळतो। आपण आहोत सिंधुदुर्ग मधील कणकवली तालुक्यातील एका मूर्तिशाळेमध्ये आणि ज्या ठिकाणी पाहू शकतो अगदी शेकडो मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 65,000 पेक्षा जास्त जे आहेत त्या घरगुती गणपती आहेत। तर 100 पेक्षा जास्त गणपती हे सार्वजनिक गणपतीमध्ये विराजमान होतात आणि उद्या यांची विधिवत पूजा करून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्यात हे भक्तिमय वातावरण पुढील 10 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। वेगवेगळ्या कलाकुसरीचे गणपती, वेगवेगळे देखावे असणारे गणपती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मूर्तिशाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी मूर्तिशाळा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीच्या मूर्त्यांनी गजबजलेल्या पाहायला मिळतात। आज गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणपतींना नेण्याचं काम जे आहे ते भाविक भक्तगण करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच उद्यापासून ही प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळं वातावरण, एक भक्तिमय वातावरण पूर्ण पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। तर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेत। या निमित्तानं भाविकांकडून जय्यत तयारी सुरू आहे। भाविकांचा कल इको फ्रेंडली मखरांकडे असतो। आता बाजारात फुलांचं मखर विक्रीसाठी ठेवण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। गुणाधिपती गणपतीच्या आगमनासाठी आता आपण बघतोय की सुंदर अशा मखरांची सजावट करण्यात आलेली आहे। आकर्षक असे देखावे साकार करण्यात आलेले आहेत। या मखरांमध्ये आपण बघितलं तर अगदी खऱ्याखुऱ्या फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। बाप्पाची आरास साकारताना विशेष करून आपण जर बघितलं तर या ठिकाणी कमान आपल्याला पाहायला मिळते। अनेक घरगुती गणपती हे या दरम्यान आपण त्यांचं पूजन करतो आणि म्हणूनच आकर्षक सजावट खरेदी करण्यासाठी दादर परिसरात लोक येत असतात। काही विक्रेते आपल्या सोबत आहेत। या कमानींचं वैशिष्ट्य काय, कशा पद्धतीने ही सजावट करण्यात आली आहे, काय मागणी आहे? हे कमानी ना मॅडम 3 दिवस राहतात, ओरिजिनल फ्लावरने बनवलेले असतात आणि याची मागणी 2 वर्ष झाले खूप वाढलेली आहे। साधारण कोणकोणते आकार आहे, डिझाईन कोणत्या कोणत्या आहेत? डिझाईन जसं कस्टमरला आवडते त्या हिशोबाने आम्ही बनवून देतो त्यांना आणि साधारण मंदिर टाइप मध्ये आणि रिंग टाइप मध्ये त्यांचं जसं पाहिजे तसं आम्ही त्यांना बनवून देतो। नक्कीच इथे एक सुंदर मंदिर सुद्धा आहे। आपण जर बघितलं तर घरगुती बाप्पांसाठी सुरेख अशी आहे। 1.5 दिवसांच्या गणपतीसाठी विशेष करून या अशा पद्धतीचा सुंदर डोम असणारा जो गणपतीचा मंदिर आहे ते या ठिकाणी फुलांपासून सजवण्यात आलेलं आहे। विविध प्रकारचे डिझाईन्स या ठिकाणी आणल्या जातात आणि त्यानुसार ह्या डिझाईन्स प्रमाणे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ह्या फुलांच्या डिझाईन्स केले जातात। यंदा आपण जर बघितलं तर फुलांचे दर पावसामुळे थोडेसे वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम या मखरांवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे दादर परिसरामध्ये एकूणच खरेदीची रंगत आपल्याला पाहायला मिळते आणि बाप्पाच्या आगमनासाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच लोक सज्ज असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर पुण्यामध्ये यंदा विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत। दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, गुरुजी तालीम, कसबा गणपती, बाल गणेश, साईबाबा, शंकर महाराजांच्या रूपात सुद्धा गणपतीच्या मूर्ती आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। पुणेकर तसे गणपती खरेदीसाठी दुपारी 4 नंतरच बाहेर पडतात। तरी पण इकडे सारसबाग परिसरात आपण बघतो सगळे मूर्तींचे स्टॉल्स लागलेले आहेत। गणरायाचे विविध व्हरायटीचे स्टॉल्स आहेत। दगडूशेठ आहे नेहमीची, नंतर ते टिटवाळ्याचा गणपती, महादेवाचा गणपती। यावेळेस खास पहिल्यांदा आकर्षण दिसतंय आम्हाला हे शंकर महाराजाची मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळते। आता हे भाविकांनी घेतली पण महाराज काय सांगाल यावेळेस कुठल्या नवीन मूर्ती आहेत याच्यामध्ये? यावर्षी शंकर महाराजांची मूर्ती जी हा एक नवीन प्रकार गेल्या वर्षीपासून येतोय। परत दगडूशेठची मूर्ती आहे,
टिटवाळा आहे. यावर्षी जास्त करून मागणी महादेवाच्या रूपातल्या ज्या गणेशाची मूर्ती आहे त्याला जास्त करून मागणी आहे. आता माझ्याकडे कमीत कमी 20 मूर्त्या होत्या, त्यातल्या सगळ्या मूर्त्या बुक आहेत, फक्त 2च मूर्त्या महादेवाच्या राहिलेल्या आहेत. टिटवाळा प्रकारामध्ये गणपतीची मूर्ती त्याला एक जास्त मागणी राहते, लालबागचा राजाला एक जास्त मागणी राहते, गुरुजी तालमीला एक जास्त मागणी आहे, आणि परत बालगणेशच्या रूपात श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याला एक जास्त मागणी राहते. मला कुठल्या कुठल्या नावाने जरा मूर्ती दाखवणार? आता इथं तुमच्या समोर ही शंकर महाराज रूपातली मूर्ती आहे, ही जोगेश्वरी मित्रमंडळाची मूर्ती आहे, त्याच्या शेजारी दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे. याच्यामध्ये हा लोड चौरंग गणपती म्हणला जातो. टिटवाळा गणपतीची मूर्ती तिथे, त्याच्या शेजारी महादेवाची मूर्ती महादेवाच्या रूपातली, चंद्राच्या आकाराची रूपातली मूर्ती ही बाल गणेश प्रकारामध्ये मूर्ती. त्याच्यामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे. तसेच मार्केट यार्डची शारदा गजाननाची मूर्ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ही मार्केट यार्डची मूर्ती शक्यतो जास्त करून कोणाकडे नसते. साईबाबाची पण दिसते, साईबाबांच्या रूपामधली मूर्ती आहे. माझ्याकडे स्वामींच्या रूपातली मूर्ती होती ती बुक झालेली आहे. अजून ज्या परत इथं बाल गणेशमध्ये हत्तीवरती बसलेली गणपतीची एक मूर्ती आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, त्या जास्त करून तिला मागणी आहे. विठ्ठलाच्या रूपामध्ये मूर्ती असते. बरं, किमतीत काय यांना परत? किमतीत महाग आहेत किमती, कारण की पावसामुळं कमीत कमी 20 ते 30% किमती वाढलेल्या आहेत. लोकांची मागणी कशी आहे? लोकांची मागणी काय होतं, लोक म्हणतात की आम्हाला गणपती स्वस्तात द्या, पण काय होतं गणपती पावसामुळे जास्त वृष्टी असल्यामुळे गणपती भिजलेल्या मूर्त्या येतात. कारागिरांकडची पण काय चुकी, त्यांच्याकडे भिजलेले गणपती आहेत, त्यामुळे ज्या सुकलेले गणपती आहेत त्यांची किमती जास्त महाग आहेत. व्हरायटी आहे यंदा? व्हरायटी आहेत भरपूर आहे. गणपती असा एकमेव देव आहे बाप्पा जो कुठल्याही रूपात दाखवला तरी सुंदर दिसतो. म्हणूनच बाप्पाचं आगमन आता एका दिवशी येऊन ठेवलं. या आकर्षक मूर्ती आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत ग्राहकांना, गणेश भक्तांना घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही येऊन तुमच्या आवडीची गणपती इथं घेऊ शकता, म्हणजे सगळ्या बाजारात कुठेही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत मुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर गणेशोत्सवासाठी गणेश भक्त कोकणच्या दिशेनं निघालेले आहेत आणि मुंबईतून 1,500 अधिक एसटीच्या बसेस कोकणाच्या दिशेनं रवाना झाल्यात. शिवाय खासगी वाहनं सुद्धा हजारोंच्या संख्येनं तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडली आहेत. माणगाव तालुक्यातल्या लोणेरेजवळ महामार्गावरती कोंडी झाली आहे. दोन्ही मार्गिकांवरती कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. तर 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, ज्यामुळे 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागत आहेत. आणि तळ कोकणात जाणारे गणेश भक्त 10 ते 12 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेत. तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना जिकडे तिकडे करावा लागतोय. बोरघाट पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासूनच बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहेत. अनेक मुंबईकर चाकरमानी हे आपल्या गावी निघालेले आहेत, कारण गणेशोत्सवासाठी हे चाकरमानी आपल्या गावी निघालेले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर मुंबईवरून पुण्याच्या दिशेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी संपूर्ण चाकरमानी या एक्सप्रेसवर जात असताना वाहनांची संख्या वाढल्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. आपण जर पाहायला गेलं तर अनेक मुंबईकर जे असेल, कोल्हापूरचे असेल, सोलापूर असेल, नगर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या साईडचे जे चाकरमानी आहेत ते मुंबईला मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त असतात. मात्र गणेश उत्सवासाठी हे संपूर्ण चाकरमानी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे कुठंतरी आता ही वाहतूक कोंडी, वाहनांची संख्या झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवर यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर आपल्याला दिसून येत आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ.